तुम्ही सुरुवातीला म्हटला तसं की मुलं पण कधी कधी तुमच्या बरोबर घेऊन जावे लागतात. होय. मग अशा वेळेस मुलांच्या शिक्षणाचं काय? काय पर्यायच नाही दुसरा. घरी कोणी सांभाळली, कोणी त्या मुलांचा आहे बाप आहे संघच न्यावं लागतं. या एखादा मामाच म्हणला बाबा राहत्या संघ नाही नेतो तर मी सांभाळतो. त्यामुळे एखाद्या मुलं राहत नाही तर बरोबरच मुलं न्यायला लागते. ती काय एक दिवस आहे का? बरोबर. कुणाला सांभाळा म्हणायचं. बरोबर. 6-7 महिने 8 महिने पाऊस पडेपर्यंत 9 महिने होते, कधी 7 महिन्यात माघार येते. त्यामुळे कुणाला रोज आपण सांभाळा म्हणायचं, ती न्यायची संघच. मग आता संघ नेल्यानंतर शिक्षण तर होतच नाही. म्हणजे थोडक्यात ते तुमच्यासारखंच पुढे मेंढ्यांचा व्यवसाय ते ना. मग आमचं कसं झालंय, आमच्या आई वडिलांनी केलं ते आम्हाला करावं लागलं. आता आमची मुलं आम्हाला तीच करावं लागते. बर. पर्यायच नाही दुसरा. मग आता ज्या वेळेस तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या मेंढ्या वगैरे बसवता तर त्यावेळेस त्या शेतकऱ्याची मुलं वगैरे शिकलेली असतात. शिकलेली मुलं भरपूर येते ती. तुम्हाला कसं असतं त्यावेळेस आम्हाला त्या आई बाप्पाला वाईट वाटते ते. बर. पण पुण्या वाईट वाटून काय उपयोग आहे? काय एकदा ते एसटी गेल्यानंतर हात करून काय फायदा आहे? पुण्या एसटी गेलीच म्हणून ते पुण्या अजून जेव्हा हे करायचं. आता पुण्या हात वर करून काय फायदा आहे का? तसंच आहे ते सण करायचं. मस्त वाईट वाटतं आई बाप्पाला त्याचं. आपली मुलं आपण करतो तीच आपली मुलाला आपण शिकवायला लागलो. या आपला मुलगा एखादा शाळा शिकतोय, मुलगी एखादी शाळा शिकली, आपलं थोडं घराची प्रगती होईल आम्हाला वाटतंच की. पण ती करायला आमच्याकडे पर्याय नाही.